मित्रांनो, यावर्षी आपल्याला जो इतिहास बघायचा आहे तो इतिहास आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास बघायचा आहे। मागच्या वर्षी आपण जो इतिहास बघितला तो होता प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास। यामध्ये आपल्याला जो प्रथम धडा दिलेला आहे तो आहे इतिहासाची साधने। आता या इतिहासाची साधने हा जो पाठ आपण बघतोय हा पाठ आपल्याला इयत्ता 7वीला सुद्धा होता आणि त्यावेळेला आपण या 3 साधनाचा अभ्यास त्यावेळेला केलेला होता। पुन्हा आपण तो अभ्यास एकदा करणार आहोत आणि तो धडा पाठ पहिला, इतिहासाची साधना। मित्रांनो, या इतिहासाची साधना या धड्यामध्ये आपल्याला 3 साधनांचा प्रामुख्याने अभ्यास करायचा आहे। पहिला आहे भौतिक, लिखित, दुसरा आणि तिसरा आहे मौखिक। या साधनांचा अभ्यास करताना आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अशा दृक आणि श्राव्य या दोघंही गोष्टी साधनांचा यामध्ये समावेश करावा लागणार आहे। आता दृक म्हणजे काय? जे डोळ्यांनी दिसतं त्याला आपण दृक म्हणतो आणि श्राव्य म्हणजे काय? जे कानांनी ऐकायला येतं त्याला आपण श्राव्य असं म्हणतो। यामध्ये आपल्याला प्रथम जो साधन आहे त्या साधनाचा अभ्यास करायचा आहे। यामध्ये प्रथम साधन आहे भौतिक साधन। आता या भौतिक साधनांमध्ये काय येतं तर भौतिक म्हटल्यानंतर आपल्या आजूबाजूच्या ज्या वस्तू असतात त्या वस्तूंना आपण या भौतिक साधनांमध्ये घेऊ शकतो। मग आता अर्थात यामध्ये बघा उदाहरणं दिलेले आहेत। या साधनांमध्ये विविध वस्तू असतात, वास्तू असतात, नाणी असतात, पुतळे असतात आणि पदके असतात। आता विविध वस्तू म्हणजे काय तर तुमच्या आजूबाजूला असलेल्या, उदाहरणार्थ तुम्हाला 7वीमध्ये पण होतं, खापरांची तुकडे किंवा जुन्या विटांची नमुने किंवा घरावरच्या कौलारू घरं असतील किंवा त्या प्रकारचे जर काही वस्तू असतील जसं मातीची भांडी किंवा पितळी वस्तू किंवा त्या प्रकारचे जे काही असेल त्या सगळ्यांचा समावेश यामध्ये भौतिक साधनांमध्ये होतो। दुसरं आहे वास्तू। वास्तू म्हणजे काय तर एखादी जागा, स्थळ, मंदिरं, देवालय किंवा एखादी इमारत किंवा एखादी वाडा या सगळ्यांचा समावेश यामध्ये होत असतो। नंतर नाणी, पुतळे आणि पदके या सगळ्यांचा समावेश आपल्याला या भौतिक साधनांमध्ये करायचा आहे। आता यामध्ये आहे इमारती आणि वास्तू। आता इमारती जर बघायला गेल्या तर या इमारती साधारणतः इंग्रजांच्या काळामध्ये बऱ्याच अशा कचेऱ्या, अधिकाऱ्यांची जी कार्यालये होती ही त्यांनी त्या काळात बांधून काढलेली होती आणि त्या क्रांतिकारकांचे जे निवासस्थानं होते, राजवाडे होते, किल्ले होते, तुरुंग होते या सगळ्यांचा समावेश या भौतिक साधनांमध्ये करता येतो किंवा केलेला आहे। मग आता यामध्ये उदाहरण जर बघायचं झालं तर अंदमानमधलं सेल्युलर जेल। आता अंदमानमधलं सेल्युलर जेल म्हटल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की या ठिकाणी या सेल्युलर जेलमध्ये आपले कोण क्रांतिकारक होते? अर्थातच सावरकर। मग या सावरकरांना दा सावरकर यांना या अंदमान या ठिकाणी सेल्युलर जेलमध्ये ठेवलेलं होतं। मग त्या सेल्युलर जेलमध्ये ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला अर्थातच आपल्याला त्या ठिकाणचं ती वास्तू बघितल्यानंतर तिथलं सगळं आपल्याला जे अनुभवायला मिळतं त्यातून आपल्याला गत इतिहासाचा अभ्यास केला जात असतो। आता या सगळ्या गोष्टींनंतर आपण या इतिहासामध्ये स्थापत्यशास्त्र किंवा या सगळ्यांचा आपण या ठिकाणी समावेश केलेला आहे। त्यानंतर पुतळे आणि स्मारके। आता पुतळे आणि स्मारके म्हणजे काय तर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर। आता स्वातंत्र्यपूर्व म्हणजे काय? ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं, अर्थात आपण पारतंत्र्यात होतो, इंग्रजांच्या पारतंत्र्यात होतो तो काळ। आणि स्वातंत्र्योत्तर म्हणजे आपण ज्या वेळेला इंग्रजांच्या ताब्यातून सुटलो म्हणजेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेचा काळ याला स्वातंत्र्योत्तर काळ असं म्हणतात। या अनेक व्यक्तींची स्मारके आणि पुतळ्यांच्या रूपात त्या ठिकाणी उभारली गेलेली आहे। या दृष्टिकोनातून आपल्याला आता राज्यकर्ते, समाजातील विविध प्रतिष्ठित व्यक्ती त्यांचीसुद्धा आपल्याला या काळात त्याची माहिती मिळते। आता पुतळे तुम्ही जर बघितले तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही ज्यावेळेला प्रवास करतात किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या ऐतिहासिक गोष्टींना भेट द्यायला जातात त्यावेळेला तुम्ही एखादी पुतळा बघितलेला असेल। साधारणतः पुतळ्याच्या खाली तुम्हाला बघायला मिळतं की त्याच्या खाली त्याचा जन्म, मृत्यू, त्या व्यक्तीचं पूर्ण नाव, त्याची सगळी थोडक्यात जीवनपट माहिती या ठिकाणी दिलेली असते। त्यावरून अर्थात तुम्हाला काय कळतं? मग त्या व्यक्तीचं नाव कळतं, त्याच्याविषयीचा जो काही इतिहास असेल, त्याने जे काही कार्य केलेलं असेल हे सगळं आपल्याला त्यातून कळत असतं। मग आता या ठिकाणी आपण अनेक उदाहरणं देऊ शकतो, जसं ज्योतिबा फुले यांचं स्मारक असेल, त्यांचा पुतळा असेल, नंतर लोकमान्य टिळकांचा पुतळा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल किंवा अन्य कोणत्याही नेत्यांचा किंवा समाजसुधारकांचा पुतळा असेल। यावरून सुद्धा आपल्याला इतिहास समजायला मदत होत असते, म्हणून भौतिक साधनांमध्ये याचा उल्लेख केलेला आहे। आणि दुसरं जे आहे ते स्मारक। आता स्मारक कशाला म्हणावं तर स्मारक म्हणजे तुम्ही बघितलं आहे की काही लोक जे लढाईमध्ये, युद्धामध्ये जे आपल्या जीवांची आहुती देतात, बलिदान देतात त्या सगळ्यांची स्मारकं उभारलेली असतात, त्यांना आपण हुतात्मा म्हणतो।
या हुतात्म्यांच्या स्मारकांवरून सुद्धा आपल्याला त्या काळात घडलेले प्रसंग, युद्ध या सगळ्यांचा परिचय होत असतो. त्यामुळे या सगळ्यांना आपण भौतिक साधनांमध्ये आपण त्याचा समावेश केलेला आहे. म्हणून आपण आज इतिहासाचं पहिलं साधन बघितलं. ते पहिलं साधन होतं भौतिक साधने. आता इतिहासाच्या दुसऱ्या साधनाला आपण सुरुवात करणार आहोत, ते आहे लिखित साधने. आता लिखित या शब्दामध्येच अर्थ त्याचा दडलेला आहे. लिखित म्हणजे काय, तर लिहून काढलेलं साहित्य, त्याला आपण लिखित साधने असे म्हणतो. आता यामध्ये तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामधूनच तुम्हाला लगेच समजून येईल की लिखित साधनं याच्यामध्ये काय काय समावेश होतो. तर यामध्ये पत्रव्यवहार आहेत, नियतकालिके आहेत, परदेशी व्यक्तींच्या काही नोंदी असतील, फॅक्टरी रेकॉर्ड्स असतील, वृत्तपत्रे असतील, आत्मचरित्रे असतील, चरित्रे असतील किंवा पुस्तके असतील, या सगळ्यांचा समावेश लिखित साधनांमध्ये होत असतो. त्यातलं पहिलं आपल्याला बघायचं वृत्तपत्रे आणि नियतकालिके. आता वृत्तपत्रे म्हणजे काय, तर आपल्या घरामध्ये नेहमी वृत्तपत्र येतं. ते जर वृत्तपत्र तुम्ही सांभाळून ठेवलं तर अर्थातच तुम्हाला पुढच्या तुमच्या पिढीला किंवा पुढच्या तुम्हाला कोणाला तरी ते दाखवता येऊ शकतं की बघा माझा हा असा फोटो या दिवशी या तारखेला या पेपरमध्ये आलेला होता. त्याप्रमाणे आपण हे सगळं करू शकतो. म्हणून या वृत्तपत्रांचा समावेशसुद्धा इतिहासाच्या साधनांमध्ये होत असतो. मग त्या वृत्तपत्रांमधून आपणास समकालीन घटनांविषयी माहिती मिळत असते. त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण करताना किंवा त्याचे मान्यवरांचे मतमतांतर, अग्रलेख असतील, तुम्ही पेपर वाचतात त्यावेळेला तुम्हाला यामध्ये सगळ्या गोष्टी या दिसत असतात. त्यामध्ये सामाजिक गोष्टी असतात, त्यामध्ये आर्थिक असतात, सांस्कृतिक असतात. या सगळ्या घडामोडी या आपल्याला या वृत्तपत्रांमधून किंवा या नियतकाली म्हणजे मासिकांमधून आपल्याला या दिसून येत असतात. मग यामधून आपल्याला सगळ्या गोष्टी घडामोडी कळत असतात की कुठे काय घडलं आणि त्या घटना, प्रसंग, ती काळ, तो वेळ, हे आपल्याला हे सगळं लिखित साधनांमुळे आपल्याला हे परिचित होत असतं. मग आता यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातसुद्धा हे सगळं होतं. मग यामध्ये ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृत बाजार यासारख्या पत्रिका आणि वृत्तपत्रे त्या काळाला ब्रिटिश सरकारची अनेक जाचक अशी धोरणं होती. हे सगळं झुगारूनसुद्धा आपल्या काही राजकीय सामाजिक प्रबोधनकारांनी या सगळ्या वृत्तपत्रांना, या नियतकालिकांना सुरुवात केलेली होती. जसं विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकातून, तसंच लोकहितवादी त्यांनाच म्हणता यायचं गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केलं. या सगळ्यातून त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक जागृती केली. कारण तो काळ होता पारतंत्र्याचा आणि पारतंत्र्यामध्ये भारतीय लोकांना आपल्या ब्रिटिशांविषयी जी असूया होती ती प्रकट करण्यासाठी हे सगळं त्यासाठी आवश्यक होतं. लोकांच्या मनामध्ये हे सगळं जागृत करायचं होतं की आपण पारतंत्र्यात आहोत आणि पारतंत्र्यामध्ये आपल्याला कसं जीवन अनुभवायला मिळतं आहे, या ब्रिटिशांपासून आपल्याला आपल्या भारताची कशी सुटका करायची, हे सगळ्यांसाठी हे साप्ताहिकांची निर्मिती केली गेलेली होती. आता तुम्हाला एक गुलाबी रंगाचं थोडंसं चला जाणून घेऊया यासारखं एक छोटीशी माहिती पर सांगितलेली. ती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक यासारखे पाक्षिक सुरू केलं होतं. पाक्षिक म्हणजे काय, तर एक पंधरवाड्याचा एक तो लेख असतो. मग आता या ठिकाणी त्यांनी बहिष्कृत भारत हे सारखं पत्र सुरू केलं होतं. अर्थात त्यावेळेला बहिष्कृत भारत हे त्यांनी जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इंग्रजीमध्ये अव्वल होते. खूप छान अशी इंग्रजी भाषा त्यांना येत होती. ते जर त्यांनी केलं असतं तर त्यांनी इंग्रजीमध्ये सुद्धा लिखाणकाम करू शकले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. कारण त्या काळातले जे बहुजन समाज होता, जो हरिजन समाज होता, त्यांना ही भाषा समजणं सोपं नव्हतं. कारण त्यामध्ये बरेच लोक हे अशिक्षित होते, शिकलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी ही सगळं जो लिखाणकाम केलं हे बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांनी मराठीतून केलेलं आहे आणि ते वृत्तपत्र त्यांनी चालवलेलं आहे. आता पुढचं जे आहे नकाशा आणि आराखडे. या नकाशा आणि आराखड्यांनाही आपण लिखित साधनांमध्ये घेतलेला आहे. आता नकाशा जर बघितला तर अर्थात तुम्हाला कळतं की नाही की हा नकाशा कशाचा आहे, या देशाच्या जवळ कुठला देश आहे किंवा या स्थळाजवळ कुठलं स्थळ आहे. या प्रकारे आपल्याला या नकाशाचा आपल्याला परिचय करून घेता येत असतो. मग या नकाशावरून सुद्धा आपल्याला इतिहास कळतो किंवा त्या शहराची माहिती कळते. या तसंच आराखडा, जर तुम्हाला एखादी डायग्राम काढून दिला, एखादी ठिकाणाचं एखादी छान असं काहीतरी तुम्हाला एक आकृती काढून दिली तर तुम्हाला अर्थात समजून घ्या. असं काही म्हटलं की मी या ठिकाणी उभा आहे, इथे असं असं झाड आहे, मग या ठिकाणी असं जर केलं तर तुम्हाला त्या ठिकाणचं स्थान कळतं. मग त्याप्रमाणे हे आराखडे तयार केले तर त्याच्यावरून सुद्धा या ठिकाणी आपल्याला इतिहास समजू शकतो. मग नकाशांप्रमाणे ह्या वास्तुविशारदांनी हे आराखडे हे निर्माण केले आणि त्यानुसार आपण या इतिहासाचा परिचय करून घेत असतो. तिसरं जे साधन आहे त्याला म्हणतात मौखिक साधन.
आता मौखिक म्हणजे काय, तर जे तोंडावाटे बोललेले असतात त्याला आपण मौखिक साधने असे म्हणतो. मग आता तुमच्या घरामधली तुमची आजी तुम्हाला काही गोष्टी सांगते, काही कथा सांगते किंवा काही ओव्या म्हणत असते. यावरून तुम्हाला काय कळतं, तर त्या काळातल्या काही गोष्टी, त्या राजांच्या गोष्टी, त्या कथा आपल्याला थोडक्यात समजत असतात. म्हणजेच त्या आपल्यापर्यंत त्यांच्या तोंडावाटे येत असतात. यांचा उल्लेख कुठेही लिहिलेला नसतो किंवा कुठे या वास्तू म्हणून उपयोग आलेल्या नसतात. म्हणून त्यांना मौखिक साधने असे म्हणतात. मग या मौखिक साधनांमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, इथे या ठिकाणी गुलाबी रंगामध्ये तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे. यामध्ये पहा मौखिक साधने आणि ही बाणाची टोकं दाखवलेली आहेत की याच्यामध्ये इतकी हे प्रकार येतात. मग यामध्ये स्फूर्तिगीते आहेत, ओव्या आहेत, मेळे जलसे किंवा कलापथके आहेत, मुलाखती आहेत, प्रसंग वर्णने आहेत, लोककथा आहेत, पोवाडे आहेत. मग या ठिकाणी या सगळ्यांचा अंतर्भाव किंवा या सगळ्यांना आपण या मौखिक साधनांमध्ये आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यातलं पहिलं आपल्याला बघायचं आहे स्फूर्तिगीते. अर्थात तो काळ जो होता तो काळ होता स्वातंत्र्य चळवळीचा काळ आणि त्यामध्ये लोकांच्या मनामध्ये देशाविषयी स्फूर्ती निर्माण करायला त्यावेळेला काही गीतं रचली गेली आणि ती गीतं तोंडावाटे म्हटली जायची. मग त्या गीतांच्याद्वारे लोकांना स्फूर्ती चढायची आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्याची एक प्रेरणा निर्माण व्हायची. म्हणून या सगळ्यांना, या स्फूर्तिगीतांना आपण मौखिक साधनांमध्ये त्याचा समावेश केलेला आहे. कारण ती काही गाणी तुम्हाला ऐकायला येतात. तुम्ही ज्यावेळेला 15 ऑगस्ट असतं किंवा 26 जानेवारी असते त्यावेळेला तुम्ही ही गाणी ऐकत असतात. त्यावेळेला तुम्हाला पण एक जोश आणि एक स्फूर्ती त्यातून चढत असते. त्यानंतर दुसरं आपल्याला जे बघायचं आहे ते आहे पोवाडे. आता पोवाडे तुम्ही बघतात की त्या काळामध्ये शिवाजी महाराजांची किंवा अनेक जे राजे होऊन गेलेत त्यांच्या पराक्रम, शौर्य या सगळ्यांचा पोवाड्यांच्याद्वारे आपल्याला त्यांचं एक ऐतिहासिक घटनांच्याद्वारे आपण त्या व्यक्तींची कार्याची माहिती मिळवत होतो. आता 1857चा जो लढा होता त्या लढ्यामध्ये क्रांतिकारकांनी जे काही पराक्रम केलेले होते, समाजसुधारकांनी जे काही पराक्रम केलेले होते त्या सगळ्यांचा आपल्याला या पोवाड्यांमध्ये समावेश करता येतो. पोवाडे एखादी शाहीर आपल्या हातामध्ये तुणतुणा घेऊन या ठिकाणी हा पोवाडा म्हणायचा आणि ते पोवाडे आपण ऐकतो त्यावेळेला आजही आपल्याला शिवाजी महाराजांचे जे पोवाडे आहेत ते ऐकल्यानंतर स्फूर्ती चढते. म्हणून या पोवाड्यांनासुद्धा आपण मौखिक साधने म्हणूया. नंतर पुढचं आहे दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधने. ही आत्ताच्या आधुनिक काळातली किंवा विकास तंत्रज्ञानामुळे घडलेली साधने आहेत आणि याच्यामधून सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्याला इतिहासाचा उल्लेख किंवा इतिहासाचा परिचय आपल्याला होत असतो. म्हणून त्याला मौखिक साधने म्हटलेली आहे. आताच्या काळातली म्हणजेच काय, तर आपण छायाचित्रण करतो म्हणजेच फोटोग्राफी करतो. तुम्ही एखादी कॅसेट बनवतात, ध्वनिमुद्रण करतात, चित्रपट तयार करतात. या सगळ्यांचं जे आहे या सगळ्यांना इतिहासाचे साधने म्हणून आपल्याला त्याचा उल्लेख करता येतो. नंतर आहे छायाचित्र. छायाचित्र हे आधुनिक भारताच्या इतिहासाचे दृक्क स्वरूपाचे साधने आहेत. दृक्क म्हणजे काय, आपण जे ज्याला बघू शकतो. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर काही विविध व्यक्ती, घटना या त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. म्हणजेच फोटो काढण्यात येऊ लागले आणि त्या फोटोंद्वारे आपल्याला ते प्रसंग कसे घडले होते ते दृश्य स्वरूपात त्याची माहिती मिळायला लागली. म्हणजे त्यानंतर आपल्याला या फोटोंद्वारे आपल्याला त्या काळात काय घडलं हे कळायला लागलं. जसं इतिहासामध्ये आपल्याला अनेक फोटो दिलेले असतात, त्या फोटोंमुळे आपल्याला त्या घटना थोडक्यात डोळ्यासमोर यायला लागतात. जसं शिवाजी महाराजांचा एक फोटो आहे, ते पाहिल्यानंतर तुम्हाला शिवाजी महाराज कसे होते हे सुद्धा समजू शकतं. त्यांचे गड किल्ले यांचेसुद्धा फोटो, त्यामुळे तुम्हाला ते सगळं कळतं. किंवा अफजल खानाची भेट असेल किंवा अनेक प्रसंग असतील ते सुद्धा तुम्हाला या छायाचित्रांद्वारे लवकरात लवकर समजू शकतं. म्हणून इतिहास समजायला आपल्याला त्यामुळे अतिशय मदत होते. सोप्या पद्धतीने आपण इतिहास त्यामुळे समजावून घेऊ शकतो. म्हणून या छायाचित्र हे सुद्धा आपल्याला मौखिक साधनांमध्ये येतं. आता नंतर आहे ध्वनिमुद्रित, म्हणजेच त्याला आपण रेकॉर्ड्स म्हणतो इंग्लिशमध्ये. आता हे आत्ताच्या काळातलं आधुनिक तंत्रज्ञानातलं. मग या ध्वनिमुद्रणाद्वारे सुद्धा आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या इतिहासाच्या त्या आपल्याला याद्वारे कळत असतात. मग आता इतिहासाच्या श्राव्य स्वरूपाची ही साधने असतात. जसं आपण एखादी ऑडिओ असतो तो ऐकतो किंवा एखादी कॅसेट तयार करतो आणि ती ऐकतो आणि ऐकल्यानंतर आपल्याला ती कॅसेट समजत असते आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला त्या काळातल्या काही गोष्टी कळत असतात. म्हणून आपण त्याला ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स असं आपण त्या ठिकाणी त्याला म्हणत असतो. जसं सुभाषचंद्र बोस यांची भाषणं असतील किंवा जनगण मन हे रवींद्रनाथ टागोरांनी रचलेलं जे गीत असेल हे सुद्धा आपण ज्यावेळेला ऐकतो, ध्वनिमुद्रित केले जातं त्यावेळेला आपल्याला त्यातून तो इतिहास कळत असतो. म्हणून ध्वनिमुद्रिते हे आपल्याला मौखिक साधनांमध्ये याचा समावेश करता येतो. त्यानंतर पुढचं आहे चित्रपट.
चित्रपट आपल्याला सगळ्यांना परिचितच आहे. चित्रपट म्हणजेच काय, तर या दोघंही साधनांचा ज्या वेळेला एकत्र समावेश केलेला असतो त्याला चित्रपट असं म्हणतात. म्हणजेच दृक आणि श्राव्य हे एकत्र येतात, म्हणून त्याला दृकश्राव्य साधने असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजेच आपल्याला डोळ्यांनी दिसतंसुद्धा चित्र आणि शिवाय आवाजसुद्धा ऐकू येतो आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी ते कळतं. मग दादासाहेब फाळकेंसारखे जे होते त्यांनी इसवी सन 1913मध्ये चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यांनी चित्रपटसृष्टी तयार केली आणि त्याद्वारे चलचित्राद्वारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे या इतिहासाचा परिचय करून दिला. इतिहासावर आधारित अनेक पिक्चर, अनेक चित्रपट आपल्याला बघायला मिळतात. मग यामध्ये दांडी यात्रा असेल, मिठाचा सत्याग्रह असेल, हा कोणी केला हे आठवलं असेल तुम्हाला. हा केला होता महात्मा गांधीजींनी. चले जाव आंदोलन असेल, कारण हा जो इतिहास आपण बघतोय हा इतिहासामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळ हा होता. त्यावेळेला आपल्या भारतीयांच्या मनात या इंग्रजांविषयी एक प्रकारे वेगळ्या प्रकारचं भारतीयांच्या मनामध्ये एक तर या ठिकाणी या मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यामधून आपल्याला एक प्रकारे इंग्रजांविषयी जी घृणा निर्माण झाली होती भारतीयांच्या मनामध्ये ती त्यातून आपल्याला बघायला मिळते आणि त्याद्वारेच आपण या इंग्रजांवर बहिष्कार टाकला, इंग्रजी वस्तूंवर बहिष्कार टाकला आणि इंग्रजांना चले जाव हे आंदोलन आपण छेडलं आणि इंग्रजांना या भारतातून बाहेर घालवण्यासाठी आपण परावृत्त झालो होतो आणि त्यानुसार आपण त्या ठिकाणी इंग्रजांना या भारतातून चले जाव या आंदोलनाद्वारे किंवा मग त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातल्या दांडीयात्रा अर्थात या दांडीयात्राद्वारे सुद्धा आपण एक प्रकारे हे गांधीजींचे सगळे असहकार चळवळ आपण स्वीकारलेली होती. म्हणजेच इंग्रजांना सहकार्य करायचं नाही. अर्थात या ठिकाणी हे जे सगळ्या चळवळी होत्या या सगळ्या चळवळींद्वारे आपण या इंग्रजांना विरोध करत होतो आणि त्यांना भारतातून जा असं या ठिकाणी आपण सांगत होतो. मग या ठिकाणी या विविध साधनांचा आपण उल्लेख किंवा परिचय या धड्यामध्ये केलेला आहे. या धड्यामध्ये आता विस्तृत स्वरूपात तर तुम्हाला प्रत्येक ओळ आपण शिकवू शकत नाही, म्हणून काही जे ठराविक मुद्दे आहेत त्या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहे. यानंतर जो पुढचं असेल तो स्वाध्याय मी तुम्हाला आता पुढच्या ह्याच्यामध्ये घेते.